हाय गाईज, कशा आहात? एकदम छानच पाहिजे तुम्ही. का? तुम्ही माझे व्हिडिओ रोजच पाहतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक एक गोष्ट कळायला लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच खुश राहिलाच पाहिजे, कारण तुमचा हा हक्क आहे. तर आजचा टॉपिक असा घेतलाय की अशी काय पॉवर आहे आपल्यामध्ये, जेणेकरून आपण त्या पॉवरचा जो उपयोग केला तर नक्कीच आपण खूप खुश राहू शकतो. तर ती आज पॉवर तुम्हाला जर कळली तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही नक्कीच स्वतःला भाग्यवान समजू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्कीच पाहावा लागेल. तर आज आपण एक्झाम्पल घेतोय मधमाशी. मधमाशी म्हटलं तर डोक्यात काय येतं माहिती? मधमाशी म्हटलं तर असं येतं की अरे, मध गोळा करणारी म्हणजेच मधमाशी. हे झालं तिचं एक पैलू, एक तिचा भाग झाला. पण मधमाशी मध्ये काय गुण आहे? तर चांगला गुण सांगायला गेला तर ती प्रत्येक फुलामधून मध गोळा करते, त्याचं एक पोळं तयार करते आणि ते सगळे बरोबर राहून त्या पोळ्यामधून आपल्याला असा आयुर्वेदिक गुण भेटलेला एक औषधी गुण ते तयार करतात आणि ते तयार करणारा म्हणजेच मध. आता हे झालं चांगली प्रोसेस तिच्याबद्दलची. आता दुसरं तिच्यातला जो खास गुण आहे ना, ती आपल्याला एवढी माहित नाहीये, पण तिच्यात ती क्वालिटी असल्यामुळे ती महान अशी म्हणजे काय तिच्यात जो गुण आहे तो वाईट वाईट गुण आहे, त्याने सुद्धा ती समोरच्या व्यक्तीला चांगलाच असर करते. फक्त बघण्याचा नजरिया कसा आहे तो आपण पाहिला पाहिजे. आता मधमाशीचा जो दुसरा भाग, दुसरा जो पार्ट आहे, तिचं जे दुसरं रूप आहे ते म्हणजे काय माहिती? ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा बीपीचा त्रास आहे, कोणतेही शारीरिक जे काही आजार आहेत, त्याचं सोल्युशन कशात आहे माहिती तुम्हाला? मधमाशीमध्ये. हे कसं? मलाही माहित नव्हतं. कारण थोड्या दिवसात एक मारणे सर म्हणून त्यांची ओळख झाली आणि मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस गेले ना, इथं पुण्यामध्येच आहे त्यांचं हॉस्पिटल आणि ते खूप फेमस आहे. माझ्या मैत्रिणींनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मला नेलं. तर मी तिथं सिक्रेट पाहिलं की एका भरणीमध्ये मधमाशा होत्या आणि डॉक्टर म्हटले, "पहा ना त्या मधमाशा." तर मी लगेच म्हटलं, "नको, नको, त्या उडतील आणि मला चावेल." आता चावल्याच्या नंतर मधमाशी आपल्याला आग येते, सूज येते, एवढंच माहित होतं. त्याच्या थोडं पुढे मला माहित नव्हतं. आणि मग जर तोंडाला चावली तर तोंड मोठं होतं, हातात चावली तर हात सुजतो, एवढं माहित होतं. तर सर काय म्हटले माहिती? सर म्हटले की ती मधमाशी मी बोलल्याशिवाय ती उठणार नाही. तुम्ही फक्त झाकण उघडून बघा. आता खरं तर मी त्या टायमाला थोडं शूट काढला असता ना, मी तुम्हाला आता दाखवला असता. पण मी थोड्या दिवसात परत एकदा व्हिजिट करणार आहे आणि तुम्हाला नक्कीच त्या मधमाशीचं सिक्रेट माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर मग मी ते झाकण उघडलं आणि गंमत अशी झाली, ती मधमाशी त्या भरणीतून बाहेर नाही आली. काठापर्यंत होती, पण बाहेर नाही आली. मला ते पाहून युनिकच वाटलं. अरे बापरे! म्हटलं, एवढी पॉवर आहे आपल्या बोलण्यामध्ये. आणि नंतर ते झाकण लावलं, तर तिथं गेल्यावर मला कळलं, जे असे आहेत ज्यांना खूप प्रॉब्लेम बीपीचा, शुगरचा, शारीरिक खूप प्रॉब्लेमची इतके नावं सांगितले, सांधिवात, म्हणजे अजून बरेच त्या आजाराची नावं पण माहित नाही. ते जर पेशंट असते आणि त्यांना एक मधमाशी किंवा 2 मधमाशी जर चावून घेतल्या, तर काय होतं माहिती आहे? त्याचा असं होतो त्या व्यक्तीला, म्हणजे उलट्या व्हायला लागतात. त्या व्यक्तीला खूप सारं लूज मोशन होतं. त्या व्यक्तीला अशक्तपणा वाटतो. त्या व्यक्तीला चक्कर येते आणि ताप येते, थंडी येते आणि हे सगळे लक्षण झाल्याच्या नंतर तो व्यक्ती त्या जो आजार आहे त्यातून मोकळा होतो. आता हे सगळं ऐकल्यावर आपल्याला उलटच वाटेल, म्हणजे असं वाटेल बापरे, एवढं सगळं स्वतःहून अंगावर घेण्यापेक्षा ते नाहीच केलेलं बरं. पण तुम्हाला त्या मधमाशीचा गुण सांगायचा आहे. जरी मधमाशी खूप चांगली असेल एका साईडला, तर तिच्यातला जो दुसरा भाग आहे ना, तो त्रासदायक आहे. तरी सुद्धा तिला चावून घेतल्याच्या नंतर आपल्याला जे खूप दिवसापासून टॅबलेट चालू आहे, सिरप चालू आहे, खूप सारे दवाखान्याच्या वाऱ्या आहेत, त्या आपल्या बंद होऊ शकतात. कधी? मधमाशी चावून घेतल्याच्या नंतर. तर मला हे सांगायचंय, एक स्त्री, वुमन ज्या घरात आहे, ते घरामध्ये असं केलं जातं की नाही, तिच्या सगळे चांगले गुण येतं. तिच्यामुळेच घर खूप छान चालतं, तिच्यामुळेच मुलांकडे लक्ष दिलं जातं. ती आहे म्हणूनच घर खूप छान चालतं. पण तिची दुसरी पण बाजू आहे, ती बिझी पाहिजे. ती तिच्या आनंदात म्हणजे तिच्या कामात ती खुश पाहिजे. तिला काहीतरी हॉबी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असल्याच्या नंतर काय होतं, ती जे काम आहेत घरातले ते फास्ट करते आणि नंतर तिच्या कलेमध्ये ती अजून मी निपुण कसे होईल, अजून मी त्यात खास कसे होईल, अजून मी त्याच्यात ब्रँड कसं होईल, ह्या पॉईंटकडे जर ती लक्ष देत असेल ना, तर नक्कीच ती वुमन आणि ते घर खूप खास आनंदी राहू शकतं. म्हणजे माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे की मधमाशीमध्ये जेवढा चांगला गुण आहे, तेवढा म्हणजे त्रासदायक पण आहे. तसंच एका स्त्रीमध्ये जरी ती घरातली खांब असेल, जरी ती इंडिपेंडेंट असेल, जरी तिचं अस्तित्व असणं खूप मोठं आहे, तरी सुद्धा ती जिथे नसेल तिथं तिचा खालीपणा जाणवेल. जर तिने ते कामच वेळेवर नाही केलं, तर घरात सगळा पसारा होऊ शकतो आणि जिथे तिने मुलांकडे लक्ष नाही दिलं, तर मुलांचं फ्युचर सगळं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही खूप खूप पॉवरफुल आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. स्वतःचे छंद शोधा. त्या मधमाशीसारखं गुणकारी बनण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुमच्यात एक वाईट गुण आहे ना, तो सुद्धा पॉवरफुल बनवा. तरी सुद्धा तुम्ही ओळखले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमधून एक ट्रिक शिकून घ्या की
आपण खूप पॉवरफुल आहे. फक्त आपण आपल्याकडे कशा पाहतो या पॉईंटला खूप महत्व द्या. कारण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पॉईंटकडे लक्ष देता ना, तुम्ही नक्कीच पॉवरफुल वुमन म्हणून स्वतःला पाहता आणि खूप छान त्याच्याबद्दल अभिमान व्यक्त करू शकता. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. आणि स्वतःला खूप छान बनवण्याकडे लक्ष द्या. मधमाशीसारखं ज्या वेळेला छान पाहिजे, गोड पाहिजे त्यावेळेस आपला तो गुण दाखवा. आणि जिथे आपल्याला नाही आवडेल, तिथे आपल्या मनाला नाही तिथे व्यवस्थित वाटेल, तिथे नाकार द्यायला पण शिका. त्याने तुम्ही खूप आनंदी राहू शकता. तर थँक्यू.